राम राम मंडळी, वेलकम टू आवर चॅनल. सो आज आलोय मी तुमच्यासाठी नवीन व्लॉग घेऊन. आपल्याला म्हणजे जायचं आहे बर्लिनच्या अंजप्पा चेट्टीनाड रेस्टॉरंट. अंजप्पा की अन्नप्पा ते नाही माहिती, बट अंजप्पा. सो त्या रेस्टॉरंटला आम्ही चाललोय सगळे. आणि बर्लिनचं रेस्टॉरंट म्हटल्यावरती ऑब्व्हियसली फूड क्वालिटी वगैरे सगळं भारीच आहे. पण आता बघू तिथे जाऊन नेमकं कळेल, कारण की इंडियन रेस्टॉरंट आहे. तर कसं आहे काय मी तुम्हाला तिथे जाऊन सांगतो. सो नेहमीप्रमाणे मी तर आलो आहे, बायकोला रेडी व्हायला थोडा वेळ लागतो तर मग तिला यायला थोडा वेळ लागेल. तर आजची मॅच जी जिंकलो आहे आपण, त्याच्यासाठी माझ्या मित्राला मला एक फोन करावा लागेल आणि त्याला सांगावं लागेल. तो दिल्ली सपोर्टर आहे, त्याच्यामुळे त्याला सांगावं लागेल, भाऊ शे नॉट मुंबई जीत गई आहे. तर चला मी करतो ते, आणि त्याच्यानंतर आपण निघूया रेस्टॉरंटला. तोपर्यंत बायको पण येऊन जाईल. जाताना घे. तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय. बायको ऐक ना, तू एवढा वेळ कवर लावला आवरायला? मी त्यांना सांगितलंय आधी. आणि हिने पण खूप वेळ लावलाय. काय विषय, का बरं एवढा वेळ लावता तुम्ही आवरायला ते सांग पहिले. कपडे सापडत नव्हते आज. हे घालू की ते घालू, ते घालू की ते घालू. इकडून ये अशी. हे घालू का ते घालू ते ठीक आहे सगळं. रेस्टॉरंट कुठे आहे? ते तिकडे अंजप्पा चेट्टीनाड ना? व्यवस्थित लावली ना गाडी. मग अंजप्पा चेट्टीनाड. अंजप्पार चेट्टीनाड बरोबर आहे ना, मी तेच स्पेल केलं. चला तर मित्रांनो आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय. अंधार थोडासा पडलाय त्याच्यामुळे आता बघू. आणि मला तर काही दिसत नाही रेस्टॉरंट. ते पुढे आहे का तू? ते तिथे ते ब्लॅक बिल्डिंग आहे ना ती. दिस इज See, you see everywhere hotel, some restaurant, some cafe. खूप छान आहे तिथले सगळे त्या cafe. सगळे रेस्टॉरंटच आहे का इथे? क्यूट कॅफे बघतो. एस्प्रेसो. कुठे? बघा समोर. That is espresso cafe. या रेस्टॉरंटमध्ये हैदराबादी बिर्याणी वगैरे खूप छान भेटतं असं मी ऐकलंय. पण आता बघू. नॉनव्हेज तर मी काही खात नाही, पण काही नाही तर फ्राईड राईस तर खाऊच. चला आता ऑलमोस्ट आपण पोचलोय. ढांक चिक्का. रोडवरतीच रेस्टॉरंट आहे यांचं. मेनू कार्ड पण बाहेरच लावलेलं आहे. चला आता मध्ये जाऊ. जागा पण मिळाली तुम्हाला तर. फ्री होम डिलिव्हरी. काय म्हणते? फ्री होम डिलिव्हरी. जाऊ दे आता. मी का नाही सांगितलं, नाही तर तुम्ही बाहेरच नसते आले. विषय अंजप्पा चेट्टीनाड. ड्रिंक्स वगैरेचं लांब ठेवा भाऊ. प्राइस तर मस्त वाटतंय, डिसेंट वाटते, जास्त पण महाग नाही. तुमचं काय म्हणणं आहे यावर? सगळं प्राइस तसं तर छान आहे. काय रेस्टॉरंट नाही म्हणा तुम्ही, प्राइस म्हणतोय. ओके. नाही खूप स्वस्त पण नाहीये. ते तर घेतल्यावर कळलंच नाही. मांडी घाला. तर आता मला तर व्हेज फ्राईड राईस खायचं आहे. पनियारम. नाही, एग फ्राईड राईस. सॉरी, पनियारम. तू काय घेणार आहे? स्वीट पनियारम. म्हणजे काय? आणि अरे आप्पे जायचे, गोड आप्पे. आप्पे असं म्हण ना मग. अरे मग त्यांनी यांचं नाव वेगळं ना, पनियारम. हा बोला मॅडम, तुमचं सांगा. मी तिला म्हणते पनियारमच्या जागी हे घ्यायचं का? हे म्हणजे काय? पनीर 65 खाऊ होती गं. पनीर 65. येस, डन. येत राहते ना कुठे? तू येत असते ना नेहमी. डन डील. तू नेहमी येत असते, मग नंतर का? हा नाही डन डील. ती sweet बायको. meat आम्हाला खाल्लं नाही. बायकोने बोला बापू दिखते तो बापू दिखते. बोला तो बोला. बाईने बोला बापू दिखते तो बापू दिखते. भाई घ्या तुम्ही, भाई टेन्शन ना घेऊ भाई. तुम्ही स्वीट मध्ये काय खाणार?
पायसम घ्या पायसम. स्वीट बीट काही नाही, आपल्याला फक्त तिखट पाहिजे, नो स्वीट. पनीर 65. रेस्टॉरंट मस्त आहे, पण ॲम्बियन्स पण चांगलं आहे. मी दाखवतो थोडं. थांबा, आता जरा लय गर्दी आहे, थोडंसं परमिशन घ्यावं लागते इथे. परमिशन वगैरे घेऊन मग मी तुम्हाला दाखवतो. थांबा. रेस्टॉरंटचं ॲम्बियन्स तर कडक आहे भाई, ये तो मानना पडेगा. आता फूड क्वालिटी कशी आहे ते आल्यावरतीच कळेल. ऑलरेडी आम्ही ऑर्डर केली आहे, आता बघू. म्हणजे हाफ ऑर्डर केली असं म्हटले, आता बघू. मला नाही माहिती, मी टेबलवरती जातो. पहिले तर मी लांब आलो होतो, बायको ते बसले, तिथे जाऊन मी बघतो. ऑर्डर चालू आहे, ऑर्डर. And this 162, can you make it spicy? येस येस, वाय नॉट. काय काय वन दिस वन दॅट. मी त्या पाजींना विचारलं, एक तर आपले सरदारजी होते मस्त, त्यांना म्हटलं इंग्लिश की हिंदी. पाजी मैं तो कुछ भी बोल लूंगा. अरे मग मैंने भी वैसे कुछ भी बोल लिया. अरे मग हिंदीच बोलायचं काय उगाच आपलं. पण मजा आली, मजा आली, मस्त होते. ओनर पण चांगले बरं का. आय होप ते ओनर असतो. कुठून आला का तू? हा, मी भेटून आलो त्यांना. नाही, पण मला वाटतं ते ओनरच असते. हा. अरे ऑर्डर घ्यायला नाही, म्हणजे ते ओनरचं कोणीतरी असेल. गरम होतंय आता. तर आता फूडची वाट बघू. तोपर्यंत यांच्यावर रिकामा टाइमपास करतो मी, आणि मी तुम्हाला दाखवतो फूड कसं. तू तर पक्की टाइमपास. मी काय म्हणतो, तू काय ऑर्डर केलं? चिकन बिर्याणी. चेटीनाड चटणी चिकन बिर्याणी. चेटीनाड चिकन बिर्याणी, स्पेशल बिर्याणी. स्पेशल बिर्याणी. तू काय केलं? डोसा, मसाला डोसा. आणि मी एग फ्राईड राईस. बघू आणि आता. हरियाली पनीर टिक्का स्टार्टर मागवलंय. और जो बचता है वो घर पे. And one mango लस्सी. जाते जाते एक स्वीट डिश भी पार्सल होगी. वो देख लो, स्वीट आपल्याला एवढं आवडत नाही, पण पायसम. पायसम बेसम काहीतरी आहे ना. ठीक आहे, बघू. चला तर आता पायसम साऊंड्स लाईक रस्सम सारखं. ओके, व्हॉट एव्हर इट इज, वी विल सी. चला तर आता जरा वेळात भेटूया. सगळ्यात पहिले आपल्याला मँगो लस्सी आली. बाकी काही नाही, पण ग्लास एक नंबर आहे. मँगो लस्सी पिऊन पाहू पहिले. भारी रे मँगो लस्सी, कडक. मँगो लस्सीवर ना माझे होप्स तर आता जास्तच वाढले. काय म्हणते? माझं स्प्राईट आणि तुझी मँगो लस्सी. कॉम्बिनेशन एकदम बकवास आहे, पण ठीक आहे. एवढं ऑर्डर केलं, डायजेस्ट करायला काहीतरी पाहिजे ना. बायको कुठं गायब झाली? बायको येईपर्यंत मँगो लस्सी संपून जाईल. आता पुढचा आयटम लवकर द्या म्हणा, भूक लागली. अति प्रचंड अर्जंट भूक लागली. उद्याच्या नाश्त्याची पण सोय झाली. आली मँगो लस्सी आली ना. मँगो लस्सी अच्छी मँगो लस्सी आली. वाव. लस्सी कशी सांग? अस्सी तुस्सी और लस्सी. ते याच्यासारखंच वाटतंय. हरियाणाला वगैरे नाही का तिथं? नॉर्थ साईडला दिल्यावरती देतं ना. किती ठीक आहे. चांगली, खरंच चांगली लस्सी. 10 on 10. आता पुढचे आयटम बघू आपण. हो, नेक्स्ट आयटम आपला पनीरवाला आलाय. दाखवतो मी तुम्हाला. थांबा. सगळ्यात पहिले पनीर तोडू आपण आता. चला. येस, घ्या प्लीज घ्या. आयटम येऊन उभे. तुझं काय हे? काय
चला अशा प्रकारे आपले 2 मेन आयटम आले, अंडा फ्राईड राईस आणि चिकन बिर्याणी. तर हा आहे एक फ्राईड राईस, क्वांटिटी बी तगडी दिसते, एका माणसाकडनं जाईल असं वाटत नाही, त्याच्यामुळे नाश्त्याची सोय झाली. आणि सेकंड आयटम बघू, ही आहे चिकन बिर्याणी. चिकन हंडीच दिसते ते डायरेक्ट. केवढी नाश्त्याचे काम झाले, हा दोघांच्या नाश्त्याचे काम झाले. पण जोरदार आहे ना, क्वांटिटी खूप आहे. ते ताईला म्हटलं शेजवान चटणी दे ना प्लीज, नाही तर सूप तरी दे. आपल्याकडे इंडियामध्ये बरं राहतं त्याला, फ्राईड राईस बरोबर मस्त येतं काही ना काही. थोडंसं दिसत नाही घेऊ शकतो. हां त्याची काय आली ना भाऊ, शेजवान चटणी. मॅडम तर काही थांबत नाही कोणासाठी. तोडो. हंडी मस्त आहे. काय ते हंडी मस्त आहे. अंडीचा शेप मस्त आहे. चला हो, शेवटचा आयटम काय राहिला आपला? डोसा माझा. डोसा इडली. हो डोसा आला बाई. डोसा तर जोरदार आलाय. तू डोसा का बरं घेतला? इडली डोसा डोसा इडली सांबार सांबार वडापाव, शेवटी वडापाव. चला मित्रांनो, आता जरा ताव मारूया कारण की भूक खूप लागली मला. चलो भेटूया जरा वेळात, सगळं संपवून. दमादमाने होऊ द्या प्लेअर. इकडचा प्लेअर तर एकदम पद्धतशीर साफसूफ करून बसलाय. काय विषय, तू चुकून मराठी फॅमिलीत आली, साऊथ इंडियनच पाहिलं होती तू. इडली इडली डोसा डोसा. मित्रांनो जेवणाची टेस्ट एक नंबर, खोटं नाही सांगत, खतरनाक टेस्ट आहे, भारी टेस्ट आहे. हां प्राईसच्या हिशोबाने म्हणजे प्राईस थोडी आहे पण चांगले. नो मज्जाक. अंजप्पर चेट्टीनाड, आता बरोबर नाव घेतलं मी. आता फक्त मॅडम कधी येतात त्याच्यावर डिपेंड आहे. अजून एक लस्सी प्यावा वाटत राहिलं आणि मग आवरावा कार्यक्रम. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं जेवण झालं आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे शनिवारी आणि रविवारी बुकिंग नसतं ना, डायरेक्ट असतं. रिझर्वेशन अलाउड नाही. सो तुम्ही जर कधी आले वीकडेजमध्ये तर काय टेन्शन नाही, वीकडेजमध्ये आले तर फोन करून या, विकेंडला आले तर डायरेक्ट या, बिकॉज डायरेक्ट आल्यावरतीच तुम्हाला जागा भेटेल का नाही ते कळेल का वेटिंग आहे. पोट तक जास्त भरल्यामुळे मला आता झोपायला लागले. आणि अजून काहीतरी सांगायचं होतं मला, थांबा एक मिनिट. तर सिटिंग अरेंजमेंट हा महत्त्वाचा प्रश्न. सिटिंग अरेंजमेंट जवळपास 50 ते 60 लोक बसू शकतं एवढी आहे असं दिसतं आहे. चांगलं मोठं आहे, म्हणजे जर्मनीच्या मानाने चांगलं मोठं आहे. सो समरमध्ये बाहेर पण असेल आउटडोर. आता समर चालूच झालं आहे पण आज मला दिसत नाही काही, जस्ट फर्स्ट वीक आहे समरचं, फर्स्ट सेकंड वीक. सो आय होप आता हळूहळू करून चालू करतील बाहेर. तर आता लास्ट आयटम आपण मागितलंय, काय ते पायसम. सूर्यवंशमची खीर आहे काय? ती घेतली का मग मारू कल्टी. ओके चला, तर आता पायसमसाठी थांबू आणि मग घरसमला जाऊ. लंच डिनर एवरीथिंग इज तर पायसम अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे गडबड झाली. बाकी आपलं उरलेलं पार्सल घेऊन आता आम्ही मारतो कल्टी. आणि आपण असंच भेटूया बर्लिनच्या आपल्या सिरीजमध्ये. पुढे कुठेतरी रेस्टॉरंटला किंवा कुठेतरी प्लेसवरती जाऊया. तोपर्यंत पोटभर जेवण करा आणि आराम करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र.